नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची मुलाखत खूप खास आहे कारण की आतापर्यंत आपण डिसाइड मारलेल्या एकेका शेतकरी बांधवांची मुलाखत घेत होतो किंवा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचत होतो। तर आज आपण पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात जी मुलाखत घेतोय, या मुलाखतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण जो आज कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमात उपस्थित अन्य 5 शेतकरी आणि ज्यांच्या शेतात कार्यक्रम घेतलाय ते 6वे शेतकरी, अशा 6 लोक एकत्रित आहेत की ज्यांनी डिसाइडची फवारणी केली आहे आणि आपण त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहेत। तर सुरुवात आपण समाधान भाऊ पासून करू। भाऊ, तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, माझं नाव समाधान पाटील, मी सातगाव डोंगरीतून बोलतोय। मी 2-3 वर्षापासून डिसाइड मारतोय की या औषधीमध्ये खासियत एकच आहे की 12 बाकुळ औषध घ्यायचं काम नाही, म्हणजे खर्च वाचतो आपला। आणि आता जो थिप्स मवा आहे, या औषधीमुळे सर्व किड चेक झाले, म्हणजे फ्रेश झाले कपाशा। पोळ्यापासून थिप जास्त आला होता, डिसाइडने ते कव्हर झाले। आणि भाऊ, तुम्ही या पुढे एक मिनिट। तुमच्या शेतात आपण मारलं फवारणी, फवारणी तुमच्या शेतात मारली आपण, तर हे पानं वाकडे दिसत आहे जेव्हा फवारणी मारायच्या वेळेस होते, हे वाकडे होते। आता हे नवीन आलेले पाले कसे वाटतंय तुम्हाला? फ्रेश झाले। तुम्हाला दादा, तुम्ही बी डिसाइड मारलेले लोक आहेत, 6 लोक तुम्ही डिसाइड मारलेले नवीन शेंड आलाय तिला। बरं, मला एक सांगा दादा, तुम्ही मारलं तर तुम्ही असं कधी बघितलं का की एकट्या औषधावर एवढी कामं होतं? असं नाही, तसं नाही होत, पण मग जे आम्ही जे डिसाइड मारलेलं होतं ना, लाल पडलेले तर डिसाइड मारल्यानंतर 7-8 दिवसानंतर फ्रेश होत गेली कपाशी, पानं एकदम टाईट होत गेली। बरं, तुम्ही काय सांगाल बरं दादा? म्हणजे जेव्हा आम्ही औषध मारलं, मी तर फर्स्ट टाइम मारलं औषध, पण जे दुसऱ्या औषधामुळे जास्त रिझल्ट आला आम्हाला, एकदम फ्रेश कवळपणा आला त्याला औषध। तुम्ही मारत होते त्यावेळेला काय परिस्थिती होती? म्हणजे खूप लाल कपाशी होती ना, असे पानं वाकडे होत होते, दादा व्यवस्थित बरं, तुम्ही समाधानी डिसाइड मारलं? रिझल्ट आला सर आम्हाला। मी स्वतः सांगलं समजून मला की 5 दिवसात मला रिझल्ट दिसला डायरेक्ट, कारण की आमचं रोज शेतात जाणं राहतं, तर आम्हाला कपाशीचा रिझल्ट मिळाला म्हणून रिझल्ट आला। बरं, आता जर तुम्हाला कोणी विचारलं की कपाशी पिकावर फवारणी करायची आहे, तर तुम्ही 6 लोक कोणती औषधी सांगता? डिसाइड सांगता। धन्यवाद दादा।